कर्माची सावली, देवाला नाही वाईट कर्माला घाबरा. कधी असं घडले का की तुम्ही खूप पूजा अर्चा केली, देवासमोर मनापासून प्रार्थना केली, तरीही आयुष्यातील संकटं थांबत नाहीत? मग मनात प्रश्न येतो, देव माझ्यावर अन्याय का करतोय? पण खरं तर प्रत्येक संकटामागे देवाचा दोष असतोच असं नाही. अनेकदा आपण केलेल्या कर्माचे परिणामही आपल्या आयुष्यात उमटत असतात. आजची कथा अशीच आहे, जी आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. वाईट कर्म करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. चला गोष्टीला सुरुवात करूया. एका छोट्याशा गावात रमेश नावाचा एक व्यापारी राहत होता. रमेश बाहेरून खूप धार्मिक दिसायचा. तो रोज सकाळी मंदिरात जायचा, देवाला मोठमोठे हार अर्पण करायचा आणि बराच वेळ पूजा करायचा. पण दुकानात बसल्यानंतर मात्र त्याचा वेगळाच चेहरा दिसायचा. तो गरीब ग्राहकांची फसवणूक करायचा, मापात कमी द्यायचा, खोटं बोलायचा आणि वस्तूंच्या किमती जास्त सांगून लोकांकडून पैसे घ्यायचा. त्याच गावात एक वृद्ध आणि ज्ञानी संत आले होते. एक दिवस रमेश संताकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मी रोज देवाची पूजा करतो, देवाचं नाव घेतो, मग माझ्या आयुष्यात एवढी संकटं का येतात? मी देवाचा इतका मान राखतो, तरी मला सुख का मिळत नाही? संतांनी शांतपणे रमेशकडे पाहिलं आणि म्हणाले, रमेश, तू ज्या देवाची पूजा करतोस तो देव दयाळू आहे. मनापासून पश्चाताप केला आणि चूक सुधारण्याचा प्रयत्न केला तर देव नक्कीच क्षमाशील असतो. थोडा वेळ थांबून संत पुढे म्हणाले, पण कर्माचा नियम वेगळा आहे. तुझ्या प्रत्येक कृतीत एक बीज असतं. तू चांगलं कर्म केलंस तर चांगुलपणाचं बीज पेरतोस आणि वाईट कर्म केलंस तर वाईट परिणामाचं बीज पेरतोस. बाभळीची काटेरी बीजं पेरून आंब्याची गोड फळं मिळतील अशी अपेक्षा कशी करशील? संतांनी पुढे सांगितलं, देव कुणावर अन्याय करत नाही, पण माणसाने केलेल्या कर्माचे परिणाम त्याला कधीतरी भोगावे लागू शकतात. म्हणून देवाची पूजा करण्याबरोबरच आपली कर्मही शुद्ध असणं महत्त्वाचं आहे. रमेशने संताचं बोलणं ऐकलं, पण त्याला ते मनापासून पटलं नाही. तो हसत म्हणाला, हे सगळं संतांचं बोलणं आहे. आणि तो पुन्हा आपल्या जुन्या मार्गावर चालू लागला. काही महिने गेले. एके दिवशी रमेशच्या एकुलत्या एका मुलाची तब्येत अचानक बिघडली. रमेशने मुलासाठी शक्य ते सर्व उपचार केले, डॉक्टरांकडे धावपळ केली, भरपूर पैसा खर्च केला आणि देवासमोरही मनापासून प्रार्थना केली. पण परिस्थिती कठीणच राहिली. त्याचवेळी रमेशच्या व्यवसायालाही मोठा धक्का बसला. व्यवसायात नुकसान झालं, कर्ज वाढत गेलं आणि ज्या लोकांशी त्याने वर्षानुवर्षे बेईमानी केली होती त्यांच्याकडूनही त्याला अपेक्षित मदत मिळाली नाही. रमेश पूर्णपणे खचून गेला. तो पुन्हा त्या संतांकडे गेला आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, महाराज, मी देवाची इतकी पूजा केली,
देवाचं नाव घेतलं, मग माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का आल्या? संतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, रमेश, प्रत्येक संकटाला देवाची शिक्षा समजणं योग्य नाही. पण या परिस्थितीतून तुला स्वतःकडे पाहण्याची संधी मिळाली आहे. तू कित्येक लोकांना फसवलंस. कित्येक गरिबांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलास. कित्येक लोकांना तुझ्या बेईमानीमुळे त्रास झाला. आता स्वतःच्या भूतकाळातील कृतींकडे डोळे उघडून पहा. संतांचा आवाज शांत होता, पण शब्द रमेशच्या मनाला भिडत होते. ते पुढे म्हणाले, तू जे पेरलं आहेस त्याचा परिणाम तुला समजून घ्यावा लागेल. देवाकडे फक्त संकट दूर करण्यासाठी धावण्यापेक्षा स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना कर. हे ऐकून रमेशचे डोळे उघडले. त्याला पहिल्यांदाच स्वतःच्या चुका स्पष्टपणे दिसू लागल्या. त्याने देवासमोर डोकं टेकवलं. पण यावेळी त्याच्या मनात फक्त भीती नव्हती, पश्चाताप होता. त्याने स्वतःशी एक निश्चय केला. ज्यांची फसवणूक केली होती त्यांचं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करायचा. दुकानातील बेईमानी पूर्णपणे बंद करायची. ज्यांना दुखावलं त्यांची मनापासून माफी मागायची आणि पुढचं आयुष्य प्रामाणिकपणे जगायचं. रमेशला आता एक गोष्ट समजली होती. भूतकाळातील चुका आपण पुसू शकत नाही, पण आजपासूनची आपली कर्म नक्कीच बदलू शकतो. हळूहळू त्याच्या मनाला शांतता मिळू लागली. त्याला जाणवलं की देवाची पूजा करणं महत्त्वाचं आहेच, पण त्याहून महत्त्वाचं आहे देवाच्या नावाने चांगलं आचरण करणं. म्हणून लक्षात ठेवा, देवाला घाबरण्यापेक्षा आपल्या चुकीच्या कर्मांना घाबरा. कारण देव क्षमाशील असू शकतो, पण आपल्या कृतींचे परिणाम आपल्याला आपल्या चुका समजून घेण्याची संधी देतात. आज तुम्ही जे पेराल त्याचं फळ उद्या तुम्हाला आयुष्यात उमटेल. म्हणून कर्म चांगलं ठेवा, मन स्वच्छ ठेवा, कोणाचं नुकसान करू नका. कारण आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या चमत्काराची गरज नसते. कधीकधी फक्त आपली कर्म बदलण्याची गरज असते. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.